स्वामींचे असेच स्वामीमय संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणत आहेत, बाळा, अपयश मिळत आहे म्हणून थांबू नकोस, पुन्हा प्रयत्न कर, तुला यश नक्कीच मिळणार. तू काळजी करू नकोस. गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी त्या गुन्ह्याला साथ देणाराही असतो. त्यामुळे कर्माची शिक्षा जर भोगायची नसेल तर वेळीच सावध व्हा. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद देता येतो आणि घेताही येतो. जोपर्यंत तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करणार नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाही. काळजी करू नकोस, तुला न्याय मिळणारच. सगळे तुझ्या मनासारखे होणार. जे तुम्हाला रडवून निघून गेले त्यांच्यासाठी झुरत बसण्यापेक्षा जे तुमच्यासाठी झुरत आहेत त्यांच्याकडे बघा. ते खरे तुमचे हितचिंतक आहेत. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. पैंज लावायची तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार. कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हारायचं आहे जे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं, कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. माणूस स्वतःहून चुकीचा कधीच वागत नाही, पण कधीकधी परिस्थिती त्याला चुकीचे वागायला भाग पाडते. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत बसायचं नाही. झाले दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाचच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील तेव्हा समजून जा, तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहात. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असता तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात. माणसाच्या बोलण्यातून कळतो माणूस कसा आहे. वादविवादातून कळतो त्याला ज्ञान किती आहे. त्याच्या घमंडीतून कळतो त्याच्याकडे पैसा किती आहे. आणि संस्कारातून कळतो त्याचा परिवार कसा आहे. तुला काही गोष्टी वाटल्या तरी पकडता येत नाही, आणि सगळ्या हव्याशा वाटणाऱ्या भावनेला ताब्यात ठेवता येत नाही. ही स्थिती मानसिक स्वास्थ्य खालावून टाकण्यास दुजोरा देत राहते. शक्यतो एखाद्यास कळतच नसेल काय नक्की हवं, पण ज्याला चपकलं समजलं आहे हीच माझी पायवाट आहे, कारण त्यावर सराहितपणे त्याच पाऊल पडते. कुठेच ही वाट नव्याने पाहत आहे असे त्याला वाटत नाही, तेव्हा मागचा पुढचा विचार न करता हेच ते ज्याचा शोध प्रत्येकजण केव्हा ना केव्हा करतोच. त्यामुळे ती कला, ती व्यक्ती, ती काम करण्याची जिद्द किंवा हाच आपल्या शोधाचा अंतिम टप्पा मानण्यात शरम कधीच करू नये. तिथूनच अंतिम टप्पा शोधाचा आहे, कार्याचा नाही. इथे ठाम राहणं आणि रस्ता गवसला आहे हे समजून ती पाऊलवाट आपली करण म्हणजे तेही आपले प्रश्न न उभारता आयुष्याला अर्थपूर्ण वळण लावणं आहे. काही असे असतात ना, त्यांना नाही तुम्ही अडवू शकत, नाही त्यांना बांध घालू शकत. अशा लोकांना अडवू नका. त्यांचं आमळपंडल वेगळं आहे.
ते असतील कदाचित तुमच्या जवळच्या नात्यात, तुमचा मुलगा म्हणा, पत्नी म्हणा, नवरा म्हणा, पण ते अशक्य असतात समजायला, कारण हेतू खूप वेगळे दिले आहेत त्यांना. स्वतःच सीमित राहून काम तेच करणार नाही. शक्तीला तुम्ही अडवूच शकत नाही, म्हणून त्यांची खरी नाती ही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. तुम्ही जर अशा लोकांना अडवायचा प्रयत्न करताल तर जास्त सुटत जातील ते तुमच्याकडून. याउलट ते आहेत ते राहतील, पण त्याच वेगळेपण जपतील. तुम्हाला खटकेल सुद्धा, पण अशी लोक संकुचित मनोवृत्तीची बाळगत नाही. त्यांचा संबंध सरळ आकाशाशी असतो. ते सरळ रेषेत चालणार नाहीत. इथं अफाट तेज घेऊन जे आहेत त्यांना समजणं साधी बाब नाही. आणि तुमच्यासोबत नात्यात आहेत तर तुम्ही भाग्यवान आहातच, पण ते फक्त तुमचे नाही, कारण प्रत्येकाला इथं काही वेगळं काम सोपवलं आहे. जगा, मोकळं व्हा, बोला, खरंच इतर कोणाशी तरी. स्वतःशी बोला. प्रत्येकाकडे आरसा हा असतोच, त्याच्यासमोर उभा राहून बोला, पण मोकळं व्हा. कधीच कोणती गोष्ट अशक्य नसते जोवर तुम्ही ती करण्याची जिद्द दाखवत नाही. शिवाय इतरांना बदली करण्याचा नको तो प्रयत्न करून स्वतःची ऊर्जा खर्ची करण्यापेक्षा स्वतःमध्ये उत्तम सुधार करण्यासाठी ती ऊर्जा वापरा. हा प्रत्येकाचा रोजचा प्रवास आहे. या प्रवासात तुला वाटत असेल की तुझ्यासोबत असणारे तुझे सहप्रवासी आहेत, पण इथं त्याचं विश्व वेगळं असू शकतं. तू तुझ्यात इतरांना अडकवू नकोस. तुझं गणित आम्ही मांडलं आहे. उकल तुला हवी आता. एक सांगतो ते पूर्ण लक्षात ठेव. तुला वाटतं की आपल्या सोबती घेऊन पुढे जायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं तू विसरत आहेस. इथे तुझा सारथी मी आहे. जो आमच्यासोबत आहे तो एकटा कधीच नसतो. ज्याला हे समजलं त्याचं आयुष्याचं गणित सुटलं म्हणून समज. खूप कमी जण खरं समजतील. त्यातून खूप कमी जण अवलंबण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून काही खास तयार होतील. जे तयार होतील ते साधनेत मस्त राहतील. बाकी सर्व आपले खोटे सहप्रवासी घेऊन भोकं पडलेल्या जहाजात बसतील.